जी उपमहापौर भरतजी नकाते साहेब. मान्य महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं पाहायला गेलं तर मगाशी आमचे गवत साहेब बोलले बरंच काय. आज नवी मुंबई पाहिल्यानंतर एक प्रगतिशील शहर म्हणून तिथे पाहिलं जातं. आदरणीय नाईक साहेबांनी 95 सालापासून या नव्या मुंबईमध्ये स्वतःच्या विचारांची धारा प्रगती आणण्याचा प्रयत्न केला. नव्या मुंबईमधले सगळे हॉस्पिटल चांगले आहेत. काही ठिकाणी काही अधिकारी, काही डॉक्टर, काही कर्मचारी आणि त्यांच्यामुळे या नवी मुंबईचं नाव खराब होतं. दादांनी ह्या नव्या मुंबईतला कुठचाही नागरिक उपचारासाठी, शिक्षणासाठी या शहराच्या बाहेर जाऊ नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचा अट्टहास केला आणि म्हणूनच आपण कायम या ठिकाणी येतो. आता मगाशी सांगितलं की डॉक्टर, खरोखर डॉक्टर, काही डॉक्टर कोणाला तरी अटॅच झालेले आहेत इतर हॉस्पिटलमध्ये. ते पेशंटला ते स्टेटोस्कोप लावल्या बोलतात की बाबा इथे आमच्याकडे उपचार होणार नाही. हा उपचार 4 डॉक्टरचे ते पत्ते देतात, कसं जायचं ते पण सांगतात आणि त्यांचा कट असतो. कट म्हणजे एक पेशंट पाठवल्यानंतर एवढी टक्केवारी त्या बिलामध्ये तुम्हाला मिळेल आणि त्यासाठी तो पालिकेचा पगारही घेतो आणि तो कट पण घेतो आणि आपलं नाव पण खराब करतो. त्याच्यावर अंकुश ठेवणारे अधिकारी डेप्युटेशनमध्ये असलेल्यामुळे त्यांना या शहराबद्दल काही आवश्यकता पडलेली नाही. ते डेप्युटेशन ते आज थांबतील, 2 वर्ष थांबतील, वशिल्यावरती 5 वर्ष थांबतील. आणि जर इथला कायमस्वरूपी अधिकारी असेल तरी तो या शहराचा विकास, प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करेल. त्याकरता महापौर मॅडम, मी आपणास विनंती करतो की डेप्युटेशनपेक्षा आपल्या इथे कार्यक्षम अधिकारी आहेत का, असतील तर त्यांना आपण का प्रमोशन करत नाही, नसतील तर त्यांची नवी मुंबई शहरामध्ये राहणारा, मग ते प्रकल्पग्रस्त असतील किंवा शहरामध्ये असलेलं वास्तव्य करणारे असतील, जर ते कॅपेबल असतील तर त्यांना आपल्याकडे सामावून घ्या. आज आपण बघितलं की नवी मुंबई महापालिका स्थापनेपासून आदरणीय दादांच्या आशीर्वादाने मी या सभागृहात अपवादात सोडल्यानंतर मी कायम आहे. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी भरती झाली ते गावाकडनं लोक आलीत. प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या गावातली लोक इथे आणलेत. मी नावानिशी सांगतो, माझं पण गाव आहे, परंतु आमची कधी भावना झाली नाही की गावावरनं इथे आणायची कोणाला. इथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्या. या ठिकाणी नेहमी इथल्या स्थानिक रहिवाशांवरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करतंय. आज वाशी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता जाऊन बघा, तिथे तुम्ही उभे राहू शकता का? तिथे गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना माहितीच नाही मला पहिलं काय करायचंय, केस पेपर कुठे काढायचा आहे. अहो, त्या ठिकाणी आपली जर 5 असतील तर 50 मुंबईची लोक येतात. आज सुद्धा तुम्ही जा त्या ठिकाणी, प्रत्येक याच्यामध्ये जा हॉस्पिटलमध्ये आणि तिथे बघा बेडवरती त्यांना ॲड्रेस विचारा, मानखूर, गोवंडी, शिवाजीनगर, आणि त्याच्यामध्ये आपण 10 जण बाहेरचे भेटली की 2 जण आपल्या नव्या मुंबईचे. कुठचा रे? कोपरखेरणा, ऐरोली. आणि तिथे बऱ्याचशा स्टाफ जो आहे, काही लोक इतके जीव लावतात की त्यांच्या घरातला पेशंट आहे अशा पद्धतीने राहतात, परंतु काही लोक अक्षरशः त्याची म्हणजे
जबरदस्ती त्यांना बाहेर काढायचं काम करतात. तर त्या ठिकाणी नव्या मुंबईच्या रहिवाशांसाठी प्रवेशाबाबत हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र खिडकी असावी. त्याच्या आधार कार्डच्या ॲड्रेसवरती त्याला प्रथम प्राधान्य नवी मुंबईकरांना दिलं पाहिजे, जिथे केस पेपर काढतात. म्हणजे आधार कार्ड प्रॉपर, म्हणजे त्याच्यावर ॲड्रेस प्रूफ आहे की मी नव्या मुंबईचा रहिवासी आहे, त्याला प्रथम प्राधान्य द्या. त्यांच्या पैशाने आपण या ठिकाणी नवी मुंबईचा बोजवारा सांभाळतोय. द्या ना, माणुसकीच्या नात्याने मुंबईच्या लोकांना द्या, कुठच्याही लोकांना द्या, दिलंच पाहिजे. परंतु नव्या मुंबईच्या ताटातलं काढून त्यांना द्यायची काही गरज नाही. आमचं पहिलं व्यवस्थित होऊ द्या. आज त्या ठिकाणी तशा पद्धतीने एक खिडकी योजना करावी. नागरी आरोग्य केंद्र नव्या मुंबईमध्ये माझ्या वाशी शहरात सेक्टर 1 मध्ये मी नगरसेवक असताना त्या ठिकाणी चालू करण्यात आलं. खरोखर प्रायव्हेट दवाखाना सुद्धा इतका सुंदर नसेल अशा पद्धतीमध्ये माझा नागरी आरोग्य केंद्र आजही चालत आहे. डॉक्टर मनेका पाटील खरोखर म्हणजे ज्या वेळेस आपण इतरांच्या दोषांना इथे दाखवतो ना, तर ते एखाद्या चांगल्या व्यक्तीचं नाव सुद्धा या सभागृहात झालंच पाहिजे. त्या ठिकाणी डॉक्टर मनेका पाटील आहे, तिथे अशा पद्धतीमध्ये पेशंट हाताळतात. आज आमच्या इकडे उच्चभ्रू सोसायटीत सेक्टर 17 आहे, तिथली लोक सुद्धा तिथे उपचारार्थ जातात, प्राथमिक उपचार. आणि अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आहेत. अशा लोकांचं तुम्ही पालिकेच्या माध्यमातून त्यांना काहीतरी प्रशस्ती म्हणून काहीतरी केलं पाहिजे सभापती साहेब. म्हणजे त्यांना उत्तेजन मिळतं आणि जे लोक चुकीची काम करतात त्यांनाही वाटतं मला हे मिळावं, त्याकरता ते कदाचित चांगलं वागतील. आज मी कुठेतरी ऐकलं की प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आपण एखाद्या प्रायव्हेट डॉक्टरकडे गेल्यानंतर किमान 5,000 रुपये त्याची फी आहे. मग त्या कालावधीमध्ये एक 9 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी 10 ते 15 वेळा त्या डॉक्टरकडे जावं लागतं. सगळ्यांचीच परिस्थिती पैसे देऊन तपासणी करण्याची नाही आहे. मग अशा पद्धतीमध्ये मला कळालं की केंद्र सरकारच्या कुठलीतरी योजना आहे, नागरी आरोग्य केंद्रामध्ये त्यांना जर जागा उपलब्ध करून दिली तर त्या केंद्र शासनाकडून आपल्याला त्याची मदत मिळते. तर माझी विनंती राहील की नवी मुंबई सेक्टर 1 मध्ये जे नागरी आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी जागासुद्धा उपलब्ध आहे. जे मी खाली आरोग्य केंद्र आणि वरती व्यायामशाळेसाठी मी मागणी केलेली आहे, तर व्यायामशाळेमधली थोडीशी जागा कपात करून तिथे एखादा 250 स्क्वेअर फीटचा जागा त्या ठिकाणी जर बनवून दिली तर त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रसूतीपूर्व तपासणीचं त्या ठिकाणी एक दवाखाना होईल. तर त्या माझी विनंती राहील की ते पहिलं आपण प्राधान्याने त्या ठिकाणी त्या कामाची मंजुरी द्यावी. मगाशी आपण गौरसाहेब तुम्ही आपलं हे खराब आहे, आपलं ते खराब आहे, नवी मुंबईमध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या आपण चांगल्या विचारांनी केलेल्या आहेत, परंतु त्या खराब करणारे हे काही लोक, ते लोक चुकीचं काम करतात. म्हणजे आमची नवी मुंबईची वास्तू चुकीची नाही, या चुकीच्या माणसांवरती अंकुश बसवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आदरणीय नाईक साहेबांचं स्वप्न आहे की ह्या ठिकाणी नव्या मुंबईतला कुठचाही नागरिक, तुम्ही बघा शिक्षणाच्या बाबतीत आपल्या महापालिकेच्या शाळा दादांच्या नेतृत्वाखाली चालल्या, आरोग्याच्या बाबतीत हॉस्पिटल्स नाईक साहेबांच्या माध्यमातून चालले. चांगल्या गोष्टींची तिथे वाहवा केलीच पाहिजे. मोरबे डॅम कोणाच्या स्वप्नात नव्हता. मोरबे डॅम घेताना मी सभागृहात होतो. नाही म्हणजे त्या माणसाचं विजन तुम्ही सन्माननीय सदस्य विषयावर बोला. मी आमचा सदस्य जराशा बोलताना चुकले होते, त्याकरता मी बोललो, बाकी काही नाही. मॅडम मी ज्या काही गोष्टी सुचवल्यात आरोग्याच्याच विषयावर बोला. आरोग्य पाणी हा चांगलं द्यावं लागतं. मी
सन्माननीय पाणी सदस्यांना पुरवठा. विनंती आहे की विषय क्रमांक 17 जो आहे त्या अनुषंगाने एकही सदस्य बोललेला नाहीये, पण विषय आरोग्याचा आहे, आरोग्याचा विषय आहे, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणून प्रत्येकाला बोलू देतोय. नका साहेब, बोला आपण. मॅडम, जे मी मगाशी जे आपल्याला बोललो होतो की केंद्र शासनाने योजना काढली ती महापौर मॅडम, आपला सदस्य आम्हाला जरासं सांभाळून बोला, घ्या. आपण बोला. चुकलो असेल सांभाळून घ्या. हो, त्यांना संधी बोला देऊ पण. नका आपल्यावर बोट करायची. हा, आपल्यावर बोट त्यांनी नाही करायला पाहिजे. आपण त्यासाठी बोला आमचे सदस्य. सागर नाईक आहेत. आज मला इथे बोलण्याची संधी दिली. बरंच बोलायचं होतं, परंतु आता या सगळ्या जम्बलिंग झालो, ते नेक्स्ट टाइम बोलीन. मी बऱ्याच काही गोष्टी सुचवल्यात, ते आपण खरोखर त्याच्यामध्ये लक्ष घालून, मला असं वाटतं की ते अंमलात येतील, आल्या तर फार चांगलं होईल. एवढं बोलतो आणि मी थांबतो.